Hari Om. Good afternoon, everybody. Today we are doing Sutra number 3.21. 3.21 सूत्र आपण करणार आहोत विभूतिपादाचा. काय रूप संयमात तत्ग्राह्य शक्तिस्तंभे चक्षुप्रकाश असंप्रयोगे अंतधारणम. शब्दार्थ घ्या. काया, काया याने बॉडी. रूपे, रूपे याने फॉर्म, रूप, आकार. संयमात म्हणजे त्याच्यावर संयम केल्याने, बाय डुईंग संयमा. तत्, तत् म्हणजे ते, दॅट. ग्राह्य, ग्राह्य म्हणजे टू बी ग्रॅस्प्ड ऑर नोन, जे ग्रहण होतं ते, जे आपल्याला ग्राह्य होतं ते, दॅट विच कॅन बी ग्रॅस्प्ड ऑर नोन. शक्ती, शक्ती म्हणजे पॉवर, एबिलिटी किंवा कपॅसिटी. प्रत्येकाची आपली आपली शक्ती असते, ती शक्ती. स्तंभे, स्तंभे म्हणजे सस्पेन्शन ऑर ऑन ऑब्स्ट्रक्शन. स्तंभे थांबवणे, रोखणे, सस्पेन्शन ऑर ऑन ऑब्स्ट्रक्शन. चक्षु, चक्षु म्हणजे डोळा. प्रकाश, प्रकाश म्हणजे उजेड. प्रकाश आता इथे दिव्य प्रकाशच येतो, उजेड, लाईट. असंप्रयोगे, असंप्रयोगे, संप्रयोगे म्हणजे जोडणं, असंप्रयोगे म्हणजे ॲब्सन्स ऑफ कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्ट नसणं, वेगळं असणं. अंतर्धानम, अंतर्धानम म्हणजे इनविजिबिलिटी, अदृश्य. अंतर्धानम इज इनविजिबिलिटी, अदृश्य. ओके, सो व्हॉट इज दिस सूत्र सेइंग? बाय परफॉर्मिंग संयमा ऑन रूप. आता रूप काय आहे, कुठल्या रूपाबद्दल बोलतोय, तर जे 5 तन्मात्रा आहेत त्याच्यातलं रूप. ओके, सो द साइट ऑफ द 5 तन्मात्रा, दिस विल बी द form or the visibility. By performing samyama on the rupa, one of the tanmatras, on suspension of the receptive power, the contact between the eye of the observer and light from the body is broken and the whole body becomes invisible. That is, the yogi can suspend, suspend म्हणजे स्तंभे, the rays of the light emanating from himself so that he becomes invisible to the onlookers. They control the power of perceptibility. सो बेसिकली काय झालंय, बघणारा जो आहे तो जेव्हा या योगीकडे बघतो तर त्याच्या योगीच्या वरती प्रकाश पडलेला आहे. त्या प्रकाशामुळे बघणारा त्याच्या डोळ्यांनी बघतोय. तर त्याचा डोळा आणि ह्याच्यावर पडलेला प्रकाश, ह्याला जर ह्याचा कॉन्टॅक्ट तोडून टाकला तर तो योगी अदृश्य झाला. बघणाऱ्याला तो दिसत नाही, तो असतो पण दिसत नाही. कारण तो जो प्रकाश आहे आणि तो जो बघणारा डोळा आहे, ह्याच्यामधला जो कॉन्टॅक्ट आहे, तर स्तंभ म्हणजे त्याला, स्तंभे म्हणजे त्याला थांबून घेतलेलं आहे. त्या चक्षु आणि प्रकाश ह्याचा असंप्रयोग केला आहे. ओके, सो ह्यांना जेव्हा वेगळं करून टाकलं तर बघणाऱ्याला तो दिसत नाही. आय होप दॅट इज क्लिअर, राईट? सो व्हॉट हॅज हॅपन्ड इज, दृष्टी ज्याला आपण म्हणतो, आता आपल्या अनेक शक्त्या आहेत. दृष्टी, श्रवण, गंध, हे सगळ्या आपल्या इंद्रियांच्या शक्त्या आहेत. ह्या शक्त्यावर योग्यांनी संयम केलेला आहे आणि ती शक्ती स्वतःच्या कंट्रोलमध्ये आणलेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा त्याची इच्छा होईल तेव्हा तो त्या शक्तीचं ब्लॉकेज करू शकतो. ती शक्तीनी तो बघणाऱ्याच्या नजर आणि स्वतःवर पडलेला लाईट ह्याच्यामधला कॉन्टॅक्ट तो तोडू शकतो. आणि तोडल्यामुळे तो बघणारा जो आहे तो त्याला बघू शकत नाही. हे झालं संयम. ठीक आहे, नेक्स्ट 3.22. काही प्रश्न असेल तर थांबून विचारा, नाहीतर मी समजेन की तुम्हाला कळलं. याचा एका म्हणजे हे जे सूत्र आहे याचा सलग अर्थ सांगाल का मराठीत, म्हणजे लिहून घेतो तो. बरं, रूपावर संयम केल्याने, रूपावर संयम केल्याने
जे ग्राह्य शक्ती आहे, जे ग्राह्य शक्ती आहे बघणारा आणि योगीच्या शरीरावर पडणाऱ्या प्रकाशामधले, बघणारा आणि योगीच्या अंगावर पडणाऱ्या प्रकाशाची चा जो प्रकाशाचा असंप्रयोग होतो, म्हणजे त्याचा संबंध तुटतो, त्याचा संबंध तुटतो आणि तो योगी अदृश्य होतो. अशा प्रकारे संयम केल्याने, रूपावर संयम केल्याने ती शक्ती, अदृश्य होण्याची शक्ती त्याला प्राप्त होते. ऑलराइट, we move on to sutra number 3.22. हा सूत्र आपल्या पुस्तकांमध्ये घेतलेलाच नाही आहे, 3.22 वाला. एनिवे आपण घेऊया. एतेन, एक मिनिट, एतेन शब्दादी, एतेन शब्दादी अंतर्धानम उक्तम, एतेन शब्दाद्यंतरधानम मुक्तम, असं ते सलग सूत्र आहे. एतेन म्हणजे ह्यामुळे, बाय धिस. द वर्ड मिनिंग ऑफ एतेन इज बाय धिस. शब्दादी म्हणजे शब्द वगैरे, साऊंड एक्सेट्रा. अंतर्धानम म्हणजे गायब होणे, डिसअपिअरन्स. आणि उक्तम असं म्हणता येईल, इट कॅन बी सेड ऑर डिस्क्राइब्ड. तर सांगते, हा परत सांगू. एतेन ह्याने, असं केल्याने, शब्दादी शब्द वगैरे वगैरे म्हणजे शब्द, गंध, रूप, रस आहे ना वगैरे. आता ऑलरेडी रूप आपण बघितलंय, तर त्या रूपाप्रमाणेच शब्दावर संयम केल्याने तसंच तीच शक्ती प्राप्त होते. गंधावर केल्याने गंधाची, स्पर्शावर केल्याने स्पर्शाची. म्हणून शब्दादी म्हणजे शब्द वगैरे एक्सेट्रा. अंतर्धानम म्हणजे अदृश्य किंवा त्याचा कॉन्टॅक्ट आपल्याला तोडता येतो. उक्तम असं म्हणता येईल किंवा असं वर्णन करता येईल. In the same way as described above, the yogi can arrest sound, smell, taste and touch. Already form आपण बघितलं, रूप. सो रूप जसं, रूपावर त्याचा जसा ताबा मिळवला आहे, तर ते केव्हाही त्याला थांबवता येतं. त्याचप्रमाणे त्याला शब्द, गंध, स्पर्श आणि रस हे जे तन्मात्रा आहेत ह्याच्यावरही त्याला मात करता येतं. हे एवढं सिम्पल 3.22 मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. ऑलराइट, क्लिअर? ओके. नाव 3.23 लिहायचं राहिलं असेल तर सांगत जा. 3.23 सोपक्रमम निरूपक्रमम च कर्म तत्संयमात अपरांत ज्ञानम अरिष्ठेभ्यः वा, किंवा. आता परत वा वा, जसं पहिल्या समाधीपादामध्ये ते वा येत जात होतं, चित्तप्रसादनामध्ये हे किंवा हे किंवा हे किंवा हे असं चित्तप्रसादन, तसंच इकडे बऱ्याच ठिकाणी वा येत जाणार. किंवा शब्दार्थ लिहून घ्या, राईट डाऊन द वर्ड मिनिंग्स. सोपक्रमम, सोपक्रमम म्हणजे क्विकली मॅनिफेस्टिंग, पटकन घडून येणारं. क्विकली मॅनिफेस्टिंग किंवा ॲक्टिव्ह किंवा इमिडिएट इफेक्ट, ताबडतोब होणारं, इन्स्टंटली होणारं म्हणजे सोपक्रमम. आणि निरूपक्रमम म्हणजे स्लो इन फ्रुएशन, म्हणजे हळू होणारं किंवा कालांतरानंतर होणारं. जे सुप्त आहे आत्ता
कालांतरानंतर जे फलित होईल ते. सो निरुपक्रमम म्हणजे कालांतराने फलित होणारं, विच इज स्लो इन फ्रुशन और विच इज डॉर्मंट. च म्हणजे आणि, च इज अँड. कर्म कर्म म्हणजे ॲक्शन, कर्म, कृती. तत् म्हणजे त्यावरती, ओव्हर धीज और धोज किंवा ते त्याचे, त्यावरती कसंही लिहिलं तरी चालेल. संयमात ह्याच्यावर संयम केल्याने, बाय डुईंग संयम म्हणजे संयमात. अपरांता म्हणजे मृत्यूचा समय किंवा मृत्यू. अपरांता म्हणजे टाइम ऑफ डेथ और डेथ इटसेल्फ, मृत्यू किंवा मृत्यूचा समय. ज्ञानम त्याचे ज्ञान, नॉलेज. ज्ञानम इज नॉलेज. अरिष्टेभ्यो म्हणजे अरिष्ट सूचक. अरिष्ट सूचक, इट इज कॉल्ड एज पोटंट्स, बाय पोटंट्स, PORTENTS, पोर्टंट्स किंवा ओमेन असं पण म्हणतात, OMEN. अरिष्टेभ्यो मीन्स बाय पोर्टंट्स और ओमेन्स. पोर्टंट्स म्हणजे अरिष्ट सूचक, ज्याला आपण म्हणतो. ओमेन म्हणजे शकून म्हणतो ना, चिन्ह, अपशकून, चांगला शकून वगैरे, तो शकून. ओके, चिन्ह. आणि वा म्हणजे किंवा, ऑर. द लास्ट वर्ड वा मीन्स ऑर किंवा ऑर किंवा. आता जरासा समजून घेऊया. बघा, कर्मा 2 प्रकारचे असतात, जे लगेच फलित होतात आणि जे काही कालांतरानंतर फलित होतात. त्याला सोपक्रमम किंवा निरुपक्रमम म्हटलेलं आहे. या 2 kinds of karmas. So those which are quickly manifesting or those which manifest slowly, असे 2 प्रकारचे कर्म दिलेले आहेत. बाय डुईंग संयम ऑन द कर्मा or on the potents or omens, the knowledge of the time of death can be attained. So असा या लगेच किंवा कालांतराने फलित होणाऱ्या कर्मावर संयम केल्याने, कालांतराने किंवा लगेच फलित होणाऱ्या कर्मावर संयम केल्याने, फक्त कर्म नाही, कर्म आणि अरिष्ट सूचक किंवा शकून चिन्ह, कर्म आणि अरिष्ट सूचक किंवा शकून चिन्ह ह्याच्यावर संयम केल्याने मृत्यूचा वेळ कळू शकतो. मृत्यूचा वेळ कळू शकतो. हे मृत्यूचा वेळ कळण्याबद्दलचं हे योगामधलं एक संयम आहे, ज्याच्यातनं कळू शकतं. पण ज्योतिषशास्त्रामध्ये कॅल्क्युलेशन्स करतात आणि काही गणित मांडल्याने पण, म्हणजे मी पर्सनली अशा व्यक्तीला ओळखते की जे एक्झॅक्ट मृत्यूचा वेळ सांगू शकतात. आणि ते कॅल्क्युलेट करून त्यांनी स्वतःच्या वडिलांचा एक्झॅक्ट टाईम सांगितलेला, त्या टाईमला त्याचे वडिलांनी, आणि ते म्हणतात की माझा स्वतःचा टाईम फिक्स्ड आहे. त्यांनी ते डेट टाईम दिलेला आहे, जो आम्ही लिहून ठेवलेला आहे कुठेतरी, आणि टाईम विल टेल. सो दॅट इज अनदर वे. दुसरं, नाडी तपासून पण मृत्यूची वेळ कळू शकते. सो नाडीवर हात ठेवून पण सांगणारे नाडी परीक्षक आहेत की जी मृत्यूची वेळ सांगू शकते. हो योगिता, वेळ आहे अजून. या देयर स्टील टाइम फॉर अस. ऑल राईट. सो दॅट इज, सो कर्मवर संयम केलं किंवा सूचक जे आहे त्याच्यावर संयम केलं तर मृत्यूची वेळ. आता हे थोडंसं डिटेलमध्ये बघून घेऊया. कर्म 2 प्रकारचे मी तुम्हाला सांगितले, जे काही कालांतराने फलित होतील किंवा हळूहळू फलित होतील, आणि दुसरे जे पटकन फलित होतील. आता हे जे
सूचक आहे, अरिष्ट सूचक किंवा ज्याला मी पोटंट्स किंवा ओमेन्स म्हटलेले आहे. तर हे सूचक 3 प्रकारचे असतात. ठीक आहे, लिहून घ्या. 3 प्रकारचे असतात. पहिला प्रकार आहे वैयक्तिक, पर्सनल. The portents can be of 3 types. First is personal, knowing intuitively because you have lost the power of hearing or seeing, etc., because the indriya tanmatras are shutting down. हे जे आहे वैयक्तिक जे आहे ते आतून समजतं, इंट्युटिव्हली समजतं. कारण आता त्या व्यक्तीला श्रवण शक्ती निघून गेलेली आहे किंवा दृष्टीची शक्ती निघून गेलेली आहे. एक एक इंद्रिय बंद पडायला लागलेले आहेत आणि मग त्याला कळतं की आपली वेळ आलेली आहे. सो हे झालं पर्सनल. दुसरं आहे एलिमेंटल. एलिमेंटल म्हणजे तात्विक. ओके, आता एलिमेंटल तत्वामुळे तात्विक असा मी इथे शब्द दिलेला आहे. कदाचित दुसऱ्या कुठल्या भाष्यामध्ये वेगळा शब्द वापरला असेल, आय डोंट नो. मला जे कळतंय ते मी तुम्हाला सांगते. एलिमेंटल तात्विक मीन्स सीइंग द मेसेंजर्स ऑफ गॉड ऑर द व्रेथ्स ऑफ डिपार्टेड फोरफादर्स. म्हणजे जे ऑलरेडी गेलेले आहेत व्यक्ती, जवळचे, ते दिसू लागतात. किंवा देवाचे देव दिसू लागतात किंवा देवाचे दूत दिसू लागतात. या, दॅट वॉज द वर्ड आय वॉज लुकिंग फॉर. देवाचे दूत दिसू लागतात. हे झालं तात्विक किंवा एलिमेंटल, वेर यू आर सीइंग द मेसेजेस ऑफ गॉड ऑर द रेथ्स ऑफ द डिपार्टेड फोरफादर्स. पूर्वज आपले दिसू लागतात. फोरफादर्स म्हणजे पूर्वज. आणि तिसरा प्रकार आहे डिवाइन, ज्याला मी दैविक असं म्हटलेलं आहे. डिवाइन. आता दैविक म्हणजे इथे स्वर्ग दिसणं किंवा सिद्ध पुरुष दिसणं. म्हणजे जसं कृष्ण आहे, जीसस आहे, साईबाबा आहेत. हां. सो बोथ हेल्प अटेन द नॉलेज ऑफ द टाइम ऑफ डेथ. अपरांत. ह्या सगळ्यांनी अपरांत ची वेळ आपल्याला कळू शकते. राईट. सो असे हे 3 प्रकारचे चिन्ह दिलेले आहेत. Knowing the here and now of the samskaras and karmas, what is revealed is the precise timing of death. कर्म पण जाणतो, कर्मसंस्कार पण जेव्हा आपण जाणून घेतो, त्याचा जेव्हा आपण संयम करतो, तेव्हा आपल्याला मृत्यूचा एक्झॅक्ट टाईम कळू शकतो. ओके, नाव वी मूव ऑन टू 3.24. पुढचा सूत्र घेऊया. 3.24. मैत्र्यादिषु बलानी. मैत्री आदिषु बलानी. सूत्र नंबर 3.24. शब्द अर्थ घ्या. वर्ड मिनिंग्स. मैत्री. मैत्री म्हणजे फ्रेंडलीनेस, दोस्ती, मैत्री. आदिसु. आदिसु म्हणजे वगैरे, मैत्री वगैरे, सोफोत. आदिशु इज सोफोत, मैत्री एक्सेट्रा. बलानी. बलानी म्हणजे बल, स्ट्रेंथ, पॉवर. आता इथे कुठल्या बलबद्दल आपण बोलतोय तर मॉरल किंवा इमोशनल स्ट्रेंथ म्हणू शकतो आपण. मॉरल स्ट्रेंथ किंवा इमोशनल स्ट्रेंथ. Through samyama on maitri and other similar virtues, strength is obtained therein. त्याचा बल आपल्याला प्राप्त होतो. कुठल्या मैत्रीबद्दल बोलतोय आपण? आठवलं सूत्र? मैत्री, करुणा, मुदितो, उपेक्षा, ह्याच्याबद्दल. म्हणून ते मैत्री वगैरे त्यांनी म्हणून सोडून दिलेलं आहे. मैत्रीवर करा, करुणावर करा, उपेक्षावर करा, मैत्री मुदितोवर करा. सो मैत्री, करुणा, मुदितो हे वगैरे ह्याच्यासारख्या ज्या वृत्त्या आहेत, ज्या ॲटिट्यूड्स आहेत, त्याच्यावर जेव्हा आपण संयम करतो तेव्हा आपल्याला बल प्राप्त होतो. फ्रेंडलीनेस लीड्स टू कॉम्पॅशन.
मैत्री जर आपण केली तर आपोआप एम्पथी डेव्हलप होते, करुणा डेव्हलप होते. आणि करुणा जेव्हा आपण कल्टिवेट करतो तेव्हा गुडविल, स्ट्रेंथ ऑफ गुडविल इज डेव्हलप्ड. आपण प्रत्येकाकडे बद्दल चांगलंच इच्छा करतो. This is the strength of goodwill which gets developed. So friendliness leads to compassion, and cultivating compassion, strength of goodwill is developed. The yogi's mind becomes completely free from harshness and malaise, and this brings unfailing power. कारण योग्याच्या मनातनं घृणा किंवा रागद्वेष, आपण द्वेष ज्याला आपण म्हणू ना, किंवा अँगर, क्रोध हा कमी झाल्यामुळे, किंवा हा कमी नाही, नाहीसा झाल्यामुळे, बिकॉज मनामध्ये आत्ता फक्त शुद्ध भाव आहे आणि त्या शुद्ध भावामुळे त्याला बल मिळते. सो मैत्री वगैरे, सो वेन वी कल्टिवेट ॲटिट्यूड्स लाईक फ्रेंडलीनेस, कॉम्पॅशन, स्ट्रेंथ किंवा बलाची प्राप्ती आपल्याला होते. आणि हे बघा, हे तर आम्हा कोणालाही हे डेव्हलप करता येतं. वेन वी आर फोकस्ड ऑन ऑलवेज बीइंग फ्रेंडली विथ एव्हरीबडी. त्यांनी कसंही वागू दे, वी गॉट नथिंग टू डू विथ हाऊ दे वॉन्ट टू बिहेव. द ओनली थिंग दॅट वी कॅन कंट्रोल इज हाऊ वी वॉन्ट टू बिहेव, राईट? सो मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा ह्याचं डेव्हलप आपण ह्याला डेव्हलप करू शकतो आपल्या ॲटिट्यूडमध्ये. ओके, आणि त्याच्यानी बल आपल्याला मिळत जातो. ऑलराईट, लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट सूत्र, 3.25. सूत्र नंबर 3.25. बलेषु हस्ती बलादिनी. बलेषु हस्ती बलादिनी. बलेषु संयमा ऑन स्ट्रेंथ. बलावर संयम करणे, बल ह्याच्यावर संयम करणे. हस्ती म्हणजे एलिफंट, हत्ती. आणि बलादिनी, आदिनी. आदिनी म्हणजे हत्तीसारखे अन्य प्राणी, पक्षी, प्राणी काही असू शकतं. बाय डुईंग संयमा ऑन द स्ट्रेंथ. बघा आता संयम कशावर आहे? बलावरच संयम केलेला आहे. मग तो बल कोणाचाही असो, ज्याच्या बलावर तुम्ही संयम करणार त्याची शारीरिक शक्ती आपल्याला प्राप्त होणार. So by doing samyama on strength, the yogi develops physical strength of a elephant. तर हत्तीच्या बलावर संयम केलाय तर हत्तीसारखं बल प्राप्त होणार. सिमिलरली बाय डुईंग संयमा ऑन द पॉवर ऑफ द किंग ऑफ बर्ड्स. पक्ष्यांचा राजा कोण आहे? गरुड, राईट? गरुडावर जर आपण संयम केला, गरुड कोण आहे? विनताचा मुलगा. हे आता आपल्या कथेंमध्ये दिलेलं आहे, विनत ह्यांचा मुलगा. सो त्याचा तर मग गरुडाची ताकद किंवा गरुडाचं बल आपल्याला प्राप्त होईल. आणि वायू तत्वाशी त्याला कम्पेअर केलेलं आहे, कारण वायू एवढा बल त्याच्यामध्ये आहे. सो त्याच्यावर संयम केला तर वायू किंवा त्या गरुडा एवढा बल आपल्याला प्राप्त होणार. व्हेरी सिम्पल सूत्रच. ह्याच्या पुढचे सूत्र सगळे असे ज्याच्यावर तुम्ही संयम करणार त्याचं आपल्याला फलं मिळतं, एवढं सिम्पल दिलेलं आहे. सो बलाशु हस्ती बलादिनी. बाय डुईंग संयमा ऑन द स्ट्रेंथ द योगी डेव्हलप्स फिजिकल स्ट्रेंथ ऑफ अ एलिफंट. शारीरिक शक्ती आहे बरं का ती, हत्तीसारखी शारीरिक शक्ती त्याला प्राप्त होते, है ना? मग असा तो मारुती पाय ठेवून उभा राहतो आणि कोणीही हलवून दाखवावा किंवा त्याची शेपटी आपण हलवू शकत नाही. दॅट इज द स्ट्रेंथ विच इज अटेन्ड. ऑल राईट, नेक्स्ट 3.26. प्रवृत्ती आलोक न्यासात सूक्ष्म व्यवहित विप्रकृष्ट ज्ञानम. प्रवृत्ती आलोक न्यासात सूक्ष्म
व्यवहित विप्रकृष्ट ज्ञानम. शब्दार्थ घ्या. प्रवृत्ती, प्रवृत्तीचा अर्थ होतो सुपर सेन्सरी ॲक्टिव्हिटी. सुपर सेन्सरी ॲक्टिव्हिटी म्हणजे आपल्या इंद्रियांचा पलीकडची प्रवृत्ती, इंद्रियाच्या पलीकडची प्रवृत्ती. हायर सेन्स परसेप्शन असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणजे डोळ्याने दिसतं तर जी आपल्या डोळ्याची शक्ती आहे की बाबा मी 200 मीटरपर्यंत फॉर एक्झाम्पल माझे डोळे बघू शकतात, तर ही एक्स्ट्रा सेन्सरी प्रवृत्ती काय आहे? 200च्या पलीकडे जाणार. सो दृष्टी त्याच्या पलीकडे जाणार. हां, एक एक्झाम्पल देते. प्रत्येक इंद्रियाचं असं होईल. हायर सेन्स परसेप्शन. आलोक, आलोक म्हणजे काय? प्रकाश, लाईट. व्हॉट इज आलोक? लाईट, प्रकाश. न्यासात, न्यासाचा अर्थ होतो डायरेक्टिंग, प्रोजेक्टिंग ऑर एक्सटेंडिंग. म्हणजे जेवढी शक्ती आहे ना त्याच्या पलीकडे जाणं, एक्सटेंड होणं. न्यासात म्हणजे आहे त्याच्या पलीकडचं किंवा जास्त आहे त्यापेक्षा जास्त. सूक्ष्म, सूक्ष्म म्हणजे सूक्ष्म, सटल. द मिनिंग ऑफ सूक्ष्म इज सटल. व्यवहाहिता, व्यवहाहिता, व्यवहाहिता म्हणजे हिडन किंवा झाकलेलं, वेल्ड, ज्याच्यावर पडदा आहे तो, लपलेलं, झाकलेलं. आपण म्हणतो ना की आत्म्याचा जो प्रकाश आहे त्याच्यावर पुटं आलेली आहे आणि त्याचा क्षय जसा आपण करू तसा तो प्रकाश आपल्याला दिसू लागेल. सो ते जे झाकलेलं आहे ते वेल्ड. विप्रकृष्ट, विप्रकृष्ट, विप्रकृष्ट म्हणजे दूरचं, रिमोट किंवा डिस्टंट, दूरचं. ज्ञानम, ज्ञानम म्हणजे ज्ञान. व्हॉट इज इट सेइंग? With the light of higher perception, the yogi can see things which are subtle, hidden or far off. Okay? तर जेव्हा आतला प्रकाश प्रज्वलित होतो, आतला प्रकाश जेव्हा रिव्हील होतो, म्हणजे जशी जशी क्षीण होत जाणार ती पुटं, जसं जसं अशुद्धी किंवा अविद्याचा क्षय होत जाणार तसा तसा आतला प्रकाश हा तळपू लागेल किंवा दिसू लागेल. ओके, ह्या प्रकाशामध्ये योगीला सूक्ष्म, व्यवहाहित किंवा विप्रकृष्ट सगळ्या गोष्टी तो जाणू शकेल. त्या गोष्टी ज्या सूक्ष्म आहेत किंवा लपलेल्या व्यवहाहित आहेत किंवा दूरवर म्हणजे विप्रकृष्ट आहेत, त्या सगळ्या गोष्टी तो जाणू शकतो. प्रवृत्तः आलोक, तो प्रवृत्तः आलोकाची प्राप्ती त्याला झाल्यामुळे तो ह्या सगळ्या गोष्टी जाणू शकतो. ह्याचा उल्लेख ना 1.36 मध्ये पण केलेला आहे. विशोका वा ज्योतिष्मती. का हे घडलंय? का तो आलोक आता दिसू लागलेला आहे किंवा तो आलोक का आहे, ती लाईट कशी काय आलेली आहे? कारण तो दुःखामधनं मुक्त झालेला आहे. विशोका वा ज्योतिष्मती, दुःखामधनं मुक्त झाल्यामुळे त्याचा आतला आलोक हा प्रज्वलित झालेला आहे. सो आतला आलोक प्रकाश, त्या प्रकाशामध्ये दूरवरचं किंवा अतिसूक्ष्म किंवा जे काय लपलेलं आहे ते, हे सगळ्याचा ज्ञान त्याला होऊ शकतो. क्लिअर? जाऊ पुढच्या सूत्रावर. ठीक आहे. सूत्र नंबर 3.27. भुवन ज्ञान सूर्ये संयमात
भुवन ज्ञानम सूर्ये संयमात. भुवन ज्ञानम म्हणजे भुवनाचा ज्ञान, नॉलेज ऑफ दी वर्ल्ड्स, कॉस्मिक रिजन, किंवा आपण असं म्हणू शकतो ब्रह्मांडाचा ज्ञान. भुवनाचा ज्ञान म्हणजे ब्रह्मांडाचा ज्ञान. सूर्ये, सूर्यावर, ऑन द सन, सूर्य म्हणजे सन, ऑन द सन. संयमात, बाय डुईंग संयम, रिस्ट्रेंट, कॉन्स्ट्रेंट. ओके, by doing samyam on the sun, knowledge of the cosmic regions is acquired. सूर्यावर संयम केल्यामुळे ब्रह्मांडाच्या ज्ञानाची प्राप्ती होते. ओके, आता इथे थोडासा पॉज घ्या. सूर्य म्हटलं तर आकाशातला सूर्य, ब्रह्मांडामधल्या आकाश तत्वामध्ये असलेला सूर्य. जे पिंडी ते ब्रह्मांडी हा तत्व जर आपण बघितला तर आपल्यामध्ये पण सूर्य आहे. तर आपला सूर्य इज द पॉइंट इन द बॉडी विच इज नोन ॲज सोलार एंट्रन्स और सूर्यद्वार ज्याला म्हणू. हा स्थान आहे नाभी स्थान. ओके, जिथे मणिपूर चक्र आहे, बरोबर. किंवा फिजिकली इफ वी वॉन्ट टू को रिलेट, इट बिकम्स द सोलार प्लेक्झस, किंवा म्हणजे नर्वस सिस्टममधला सोलार प्लेक्झस ज्याला आपण म्हणतो. सूर्यद्वार, नाभीस्थान, मणिपूर चक्र, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, हे सूर्याचं स्थान आहे. डू यू अंडरस्टँड? मग आता संयम करताना आतला संयम करणे म्हणजे शरीराच्या आत असलेल्या त्या सूर्याच्या द्वारावर संयम करणे. बाह्य म्हटलं तर बाहेरचा जो आकाशातला सूर्य आहे, जो ब्रह्मांडाचा, युनिवर्सचा सूर्य आहे, त्याच्यावर संयम करणे. जसं भुवन ज्ञान आपल्याला होणार बाहेरच्या सूर्यावर, तसंच शरीराच्या आतल्या सूर्यावर केल्याने संपूर्ण शरीराचं ज्ञान होणार. कारण हे शरीर म्हणजे आपला ब्रह्मांड आहे, पिंडाचा ब्रह्मांड आहे. डू यू अंडरस्टँड? सो वेन यू डू संयमा ऑन द सोलार प्लेक्सस, द नॉलेज of the anatomy, physiology, all the functioning of the whole body is known. Just as there is a sun in the universe, there is a sun in our body. Our body is the universe, solar plexus is the sun. In the sky, the sun is of the universe. All right? बरं, ह्याचं व्यासभाष्यामध्ये ह्याचं एक्सप्लेनेशनची सुरुवातच व्यासांनीच, भाष्यामध्ये तर आहे पण भाष्य पण व्यासांच्या भाष्याबद्दल आहे. तर व्यासांच्या भाष्यामध्ये व्यासांनी सुरुवातच 14 लोकांपासनं केलेली आहे. की 14 लोक आहेत आणि त्या 14 लोकांच्या बरोबर मध्ये 6 महानरक आहेत. ओके, जे एकमेकांवर स्थित आहे. इथून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी सगळा डिटेल दिलेला आहे. अख्ख्या ब्रह्मांडाचा लेआउट ज्याला आपण म्हणतो ना, कुंडली ब्रह्मांडाची त्यांनी मांडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पृथ्वी हा जो ग्रह आहे त्याचं वर्णन अजून डिटेलमध्ये त्यांनी केलेलं आहे. ओके, पण त्या सगळ्याचं डिटेल इथे मी स्किप करत आहे. इम्पॉर्टंट मुद्दा आहे त्याच्यावर बोलूया. जसं मी म्हटल्याप्रमाणे जे पिंडी ते ब्रह्मांडी ह्या तत्वाला फॉलो ॲज गोइंग बाय द प्रिन्सिपल, ॲज इन द मॅक्रोकॉझम सो इन द मायक्रोकॉझम. इफ वी फॉलो दिस प्रिन्सिपल, देन मेरू इन अवर बॉडी इज द सुषुम्ना. आपला जो मेरुदंड आहे म्हणजे सुषुम्ना नाडी होते. नाभीच्या वरती 7 लोक आहेत. नाभीच्या वरती 7 लोक आहेत. भू, भुवर,
सुवर, महालोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक. नाभीपासनं डोक्यापर्यंत आपल्या शरीराच्या आत हे 7 लोक आहेत. ठीक आहे. आणि नाभीच्या खाली पुन्हा 7 लोक आहेत. अतल, वितल, सुतल, रसतल, तलातल, महातल आणि पाताल. आता हे 14 लोक आहेत. ऑल आर इंटरडिपेंडंट अँड इंटरकनेक्टेड. राईट. जसं नाडी आणि चक्राच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेतलं की जर आज्ञाचक्र ॲक्टिव्ह आहे पण मूलाधार चक्र वीक आहे किंवा इम्बॅलन्समध्ये आहे, तर आज्ञाचक्रामधनं आलेले आयडियाज, अंडरस्टँडिंग ह्याचं मॅनिफेस्टेशन म्हणजे भौतिकतेमध्ये किंवा आपण म्हणतो ना आपल्यामध्ये ते फलित होणार नाही. व्हाय? बिकॉज द मूलाधारा इज वीक. माझं उदाहरण द्यायचं कारण एवढंच आहे की प्रत्येक चक्रा एकमेकांवरशी इंटरकनेक्टेड आहे आणि प्रत्येकाचं फंक्शनिंग एकमेकांबरोबर बॅलन्सिंगनी होतं. एखादा चक्र जेव्हा वीक होतो तेव्हा वरच्या आणि खालच्याला पण तो बिघडवतो. ओके. ह्याप्रमाणे इम्बॅलन्समध्ये गेले तर काही ना काही प्रमाणात इन सर्टन प्रपोर्शन्स ऑल ऑफ देम विल गो इन इम्बॅलन्स. Alright, I'm just giving you an example of how they are connected from the crown of the head to the soles of your feet. नाभीच्या खाली 7 लोक, नाभीच्या वरती 7 लोक. प्रत्येकाचं एकमेकांबरोबर इंटरकनेक्टिव्हिटी आहे. All the major chakras placed on the सुषुम्ना म्हणजे मेरू, the energy moves through them all. कारण ती जी प्राणशक्ती आहे तिचं वहन प्रत्येक चक्राचा छेद करत वहन मेरुदंडामधनं जेव्हा ती कुंडलिनी शक्ती ट्रॅव्हल करते तेव्हा प्रत्येक चक्राचा छेद करत ती सगळ्या मेजर चक्रांमधनं ती पास होते. एक गोष्ट आता इथे लक्षात घ्यायची की the state of liberation Kaivalya is beyond all the lokas and no one returns from there. तर कैवल्य प्राप्तीमधनं परत येणं नाही, ज्याला आपण निर्भीत समाधी म्हणू. तर कैवल्य जे आहे हे सगळ्या लोकांच्या पलीकडे, हे जे 14 लोक सांगितले आहेत ह्याचा पूर्णतः पलीकडे आहे. जर तुम्हाला जास्त डिटेल अरण्यांचं जे व्यासभाष्य आहे त्याच्यामध्ये हे 14 लोकांचं सगळं 4 पानी डिटेलिंग त्यांनी दिलेलं आहे. यू कॅन गो थ्रू इट. मग म्हणजेच ह्या सूत्राचा अर्थ असा होतो दॅट नाभीस्थानावर संयम केल्याने संपूर्ण शरीराचा ज्ञान आपल्याला मिळू शकतो, किंवा ब्रह्मांडाच्या सूर्यावर संयम केल्याने संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान प्राप्त होतो. ओके. पिंडावरचा सूर्य किंवा ब्रह्मांडावरचा सूर्य. इज इट क्लिअर? ओके. लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट सूत्र. चंद्रे तारा व्यूह ज्ञानम. पुढचा सूत्र चंद्रे तारा व्यूह ज्ञानम. शब्दार्थ लिहून घ्या. चंद्रे म्हणजे चंद्र, मून. तारा इज स्टार्स, तारे. व्यूह, व्यूह म्हणजे गॅलेक्सी किंवा ज्याला आपण एक म्हणतो ना सिस्टम, अरेंजमेंट ज्याला आपण म्हणतो, व्यूह. आणि ज्ञानम म्हणजे ज्ञान, नॉलेज. बाय डुईंग संयमा ऑन द मून ऑफ द बॉडी असं आपण म्हणू शकतो. द योगी विल गेन नॉलेज ऑफ द अरेंजमेंट ऑफ द स्टार्स. ओके. नाउ as sun is in the last sutra refers to the core of one's being. आपला जो मध्यस्थान आहे, नाभीस्थान आहे, त्याला सूर्य म्हटलेलं आहे. इथे चंद्र म्हणजे माइंड किंवा कॉन्शियसनेस.
म्हणजे लुनार प्लेक्झस म्हणजे सेरिब्रममध्ये आपल्या मेंदूच्या आत चंद्रस्थान आहे. हां, जे मनाचं पण स्थान आहे किंवा चित्ताचं पण स्थान आपण म्हणू शकतो. इट इज द प्लेस ऑफ दी माइंड ऑर कॉन्शियसनेस. त्याला चंद्रस्थान असं म्हटलेलं आहे. The lunar plexus keeps the body steady, controls and directs the parasympathetic system and regulates the central nervous system. हे जे चंद्रस्थान आहे आपल्या मेंदूमधलं त्याला लुनार प्लेक्झस आपण म्हणू शकतो. हे आपल्या शरीराचं तापमान कायम ठेवायचं काम करतो. आपलं परानुकंपित मज्जासंस्थाला स्थिर ठेवायचं काम करतं आणि मध्यवर्तीय मज्जासंस्था म्हणजे आपलं सेंट्रल नर्वस सिस्टमवर ला रेग्युलेट करतं. ओके, हे त्याचं काम आहे. मग आता आपण असं जर म्हटलं की चंद्रस्थानावर संयम केल्याने ताराव्यूहाचं ज्ञान प्राप्त होतं. तर आता माइंड किंवा कॉन्शियसनेस ह्याच्यामधलं ताराव्यूह म्हणजे नक्की काय असणार? इफ माइंड ऑर कॉन्शियसनेस इज द चंद्र, देन व्हॉट इज द ताराव्यूह? द थॉट वेव्स. त्याच्यामध्ये उठणारे तरंग विचारांचं, वृत्त्यांचं. द ताराव्यूह रेफर्स टू द थॉट वेव्स. आणि हे कसे आहेत? का बरं ताराबरोबर त्याला कम्पेअर होऊ शकतं? तारा कशा टिमटिमतात ना, दिखता है फिर नहीं दिखता है, फिर दिखता है फिर नहीं, अपिअरिंग अँड डिसअपिअरिंग. सो तसेच आपले थॉट वेव्स आहेत, अपिअर आणि डिसअपिअर होत राहतात. Alright, so the Tara Vyuha refers to the thought waves which keep appearing and disappearing. Alright, the sun is self-luminous. आता फरक बघून घ्या सूर्य आणि चंद्राचा. सूर्याला स्वतःचा तेज आहे, but while the light of the moon is reflected light. पण चंद्राला स्वतःचा तेज नाही आहे. सूर्याच्या प्रकाशाचा प्रकाश त्याच्यामध्ये आहे. सो देर इज अ डिफरन्स. दोन्हीमध्ये फरक आहे. दोज हू ट्रॅव्हल विथ द रे गोईंग थ्रू द सोलार रिजन प्लेक्झस रीच ब्रह्मलोक. तर जे लोक सूर्य स्थानावर सूर्याच्या प्रकाशाबरोबर प्रवाहित होतात, सूर्याबरोबर जे प्रवाहित होतात ते ब्रह्मलोकाला पोहोचतात. Where do they reach? Brahmalok. I'll repeat that. Those who travel with the ray going through the solar region or plexus reach Brahmalok, while those through lunar region have to return to the Bhulok or earth. चंद्र बरोबर जे प्रवास करतात, जे प्रवाहित होतात, त्यांना पृथ्वीवर पुन्हा यावं लागतं. हा खूप मोठा फरक आहे दोन्ही मधला. अरे सो दिस वॉज 3.28 चंद्र तारा व्यूह ज्ञानम. लेट अस मूव ऑन टू 3.29 ध्रुवे तद्गती ज्ञानम. ध्रुवे तद्गती ज्ञानम. आता ध्रुवे टेक द वर्ड मीनिंग्स. ध्रुवे म्हणजे ध्रुव तारा, पोल स्टार. काय खासियत आहे? हा फिक्स्ड किंवा परमनंट आहे. राईट. नॉर्थ स्टार ज्याला आपण म्हणतो किंवा पोल स्टार ज्याला आपण म्हणतो त्याला नक्षत्रही म्हणतात, ध्रुव नक्षत्र. राईट. सो ध्रुवे म्हणजे पोल स्टार किंवा नक्षत्र. तद म्हणजे त्यावर केल्याने, फ्रॉम दॅट. गती, फ्रॉम दॅट. तद म्हणजे त्याच्यावर, गती किंवा तिथून असं पण म्हणू शकतो. गती म्हणजे मूवमेंट, हालचाल. ज्ञानम म्हणजे नॉलेज. बाय डुईंग संयमा ऑन द फिक्स्ड पोल स्टार द मूवमेंट्स ऑफ द स्टार्स आर नोन. ध्रुव तारावर संयम केल्याने तारांच्या हालचालीचे ज्ञान प्राप्त होते. तारांच्या गतीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. बी के अय्यंगारांनी तारांची गती
ची तुलना केली आहे स्वतःच्या नशिबाचं ज्ञान होणं. ही इक्वेट्स द मूवमेंट ऑफ द स्टार्स टू नोईंग वन्स डेस्टिनी, and thus a yogi knows the movements of the graha nakshatra and their effect on a person or events of the world. जर ताऱ्यांची नक्षत्रांच्या हालचालीचं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं तर काय होईल, आपण भविष्यवाणी करू शकू. आपल्याला डेस्टिनी म्हणतो ना आपण, नशीब, मग ते आपलं असो, दुसऱ्यांचं असो, किंवा ह्या पृथ्वी तत्वाचं असो, जगाचं असो, प्रोफेसी ज्याला आपण म्हणतो. सो ते जसं नॉस्ट्रॅडॅमसनी किती पुढचं प्रोफेसीज देऊन ठेवलेले की पुढे पुढे काय काय जगामध्ये घटना घटित होणार आहेत. सो हे सगळं प्रेडिक्ट करता येतं जर ध्रुव तारावर संयम केला तर. ध्रुव, इथे ध्रुवाचा अजून एक अर्थ होतो. ध्रुवा ऑल्सो स्टँड्स फॉर द रूफ, आज्ञाचक्र, ॲज वेल एज द टिप ऑफ द नोज, नासाग्र, वरचा टाळू, टाळूचा वरचा भाग जिथे आज्ञाचक्र स्थित आहे. सो ते पण अर्थ होऊ शकतो, किंवा नाकाचं टोक म्हणजे नासाग्र. Dhruva also stands for the roof of the Ajna Chakra as well as the tip of the nose. Not roof of the Ajna Chakra, Ajna Chakra किंवा roof. कारण आज्ञा चक्र हे काय आहे, छत आहे. सहस्त्रला त्याच्या बाहेर आहे, शरीराच्या बाहेर आहे. सहस्त्रला शरीराच्या आत नाही आहे. इन फॅक्ट द मुवमेंट ऑफ द स्टार्स इज नोन. बट एक खूप इंटरेस्टिंग पॉईंट इकडे मला वाटलं. कोणाचीही गती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपल्याला स्थिर व्हावं लागतं, आणि आपल्या स्थिरतेवरनं दुसऱ्यांची गती आपल्याला कळते. या सो द मुवमेंट ऑफ द स्टार्स इज नोन विथ रेफरन्स टू वन्स ओन स्टिलनेस. रेफरन्स कोणाचा लागेल, आपला. आपण स्थिर राहिलो तर आपल्याला आपल्या स्थिर अनुषंगाने गती नक्षत्रांची कशी होते तेव्हा जाऊन डेस्टिनी आपल्याला सांगता येते. ऑल राईट, ठीक आहे. सो ध्रुवे तद्गती ज्ञानम हा त्याचा अर्थ झाला. लेट अस टेक जस्ट वन मोर सूत्र, 3.30. कंठकूपे क्षुप्तिपासा निवृत्तिः. कंठकूपे क्षुत पिपास निवृत्तिः. अर्थ लिहून घ्या. कंठ, कंठ म्हणजे घसा, थ्रोट. द वर्ड मिनिंग ऑफ कंठ इज थ्रोट. कुपे, कुपे म्हणजे पिट, खड्डा. आपल्या मानाच्या इथे इथे खड्डा आहे ना घशाच्या ठिकाणी, तो. कंठ म्हणजे थ्रोट, कुपे म्हणजे पिट किंवा बेज. कुठल्या चक्राबद्दल बोलतोय आपण इकडे, विशुद्धी चक्रावर आलेलो आहे. ओके, कंठ कुपे विशुद्धी. क्षुत, क्षुत म्हणजे भूक, हंगर. पिपास, पिपास म्हणजे थर्स्ट, तहान. निवृत्ती त्याच्यापासनं मुक्ती, सबड्यूड और कॉन्कर्ड. निवृत्ती इज सबड्यूड और कॉन्कर्ड. बाय डुईंग संयमा ऑन द पिट ऑफ द थ्रोट द योगी ओव्हरकम्स हंगर अँड थर्स्ट. घशाच्या ठिकाणी, कंठाच्या ठिकाणी त्याचा जो कुपे आहे म्हणजे पिट आहे, बेज आहे, त्याच्यावर संयम केल्याने तहान आणि भूक ह्याच्यावर मात करता येते. आणि आपण योग सूत्रांचा अभ्यास करतोय आणि हठ योगामधले काकी मुद्रा किंवा खेचरी मुद्रा ह्याचा अभ्यास केल्याने पण तहान भुकावर आपल्याला नियंत्रण आणता येतो किंवा त्याच्यावर पूर्णतः मात करता येते. ऑलराईट, so this was sutra number 3.31. Today we are going to stop over here. I will see you in the next class.